नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल. सॉल्व द इक्वेशन. एक डिटर्मिनंट दिलाय इज इक्वल टू 0 दिलाय. हे इक्वेशन सॉल्व करायचंय. सॉल्व द इक्वेशन म्हटलं म्हणजे जे व्हेरिएबल आहे आतमध्ये, आता इथे एक्स आहे, त्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. आता इथे विदाउट एक्सपांडिंग वगैरे म्हटलेलं नाही, ते मी आपण डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व करून म्हणजे ती मेथड यूज करून सुद्धा हे सॉल्व करू शकतो. आता इथे बघितलं तर 9 टर्म्स म्हणजे 3/3 डिटर्मिनंट आहे. तो सॉल्व करण्याची मेथड आपल्याकडे आहे की माहिती आपल्याला. सो डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व करता येईल. हा डिटर्मिनंट लेफ्ट साईडचा सॉल्व केला की एक्स मधलं काहीतरी एक्सप्रेशन येणार आहे. ते आपल्याला काय करायचंय, झिरोला इक्वेट करायचंय म्हणजे आपल्याला अल्जेब्रिक इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन सॉल्व केलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. एवढंच सिंपल असणार आहे. आता हे डायरेक्ट डिटर्मिनंट पण आपण सॉल्व करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ते एक्सप्रेशन कसं येईल बघा, आणि मग एखादा जर टर्म राहिले तर ते सगळं चुकेल पुढे. की x+2 करणार आपण. x+2 ला ह्या 4 टर्म्सच्या डिटर्मिनंटने मल्टिप्लाय करायचं असतं. सो x इंटू दिस अँड x+2 इंटू x+2 वगैरे असं. सो एक्सपांड करत गेलात तर खूप लेंदी होईल आणि ते मग खूप टर्म्स येतील सॉल्व करताना, एखादी मिस होऊन चालायची नाही वगैरे. सो अशा टाईपचं एक्सप्रेशन आलं तर थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घ्यायचा तो डिटर्मिनंट असेल तो. म्हणजे डायरेक्ट सॉल्व केलं तर काहीच हरकत नाही, पण सिम्प्लिफाय करून गेला तर आपला वेळ वाचेल, तिथे कमी वेळात ते होईल. सो सॉल्व करायचं असेल तर हे एक्सप्रेशन जरा लेंदी दिसत आहे, तर आपण ते म्हणजे रिअल नंबर्समध्ये आणलं तर सोपं होईल. सो इथे बघितलं तर x+2 x+1 x वगैरे. सो R1 मधून R2 जर मायनस केलं तर x कॅन्सल होणार, नुसता रिअल नंबर राहील त्या ठिकाणी. सो R1 मायनस R2 केले तर सगळीकडे x दिसतंय, ते x कॅन्सल होऊन रिअल नंबर्स जातील R1 मध्ये. तेवढ्या एकाच पॉईंटला किंवा तेवढ्या एकाच स्टेपला तुम्ही स्टॉप करून आहे तो डिटर्मिनंट सॉल्व केला तरी पण चालतो. किंवा R1 मधल्या कुठल्या एक दोन टर्म जरी 0 आल्या तरी तुमचं सिम्प्लिफाय होऊन जातं डिटर्मिनंट सॉल्व, कारण 0 इंटू काय करायची गरज नाही, त्यामुळे ते सिम्प्लिफाय होतं. अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर R2 ला पण आपण रिअल नंबर्समध्ये करून टाकू शकतो. म्हणजे R2 मधून R1 किंवा R3 मायनस केलं तरी रिअल नंबर शिल्लक राहतील. फक्त असं नाही करायचं की सगळ्याच रो मधून एक्स कॅन्सल केला आणि रिअल नंबर राहिला, तर तसं नाही चालायचं, कारण फायनली आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे आयदर R3 R2 R1 कुठली तरी आपल्याला रो तिथे एक्स या फॉर्ममध्येच ठेवावी लागेल. उरलेल्या दोन ज्या रिमेनिंग रोज आहेत त्या आपण रिअल नंबर्समध्ये करूया. मग त्यासाठी आपण रोज ऑपरेशन्स किंवा कॉलम ऑपरेशन्स काही करता येते ते बघणार. सो आपण पहिल्यांदा काय करूया, R1 मधून R2 किंवा R3 कुठलीही करा, x कॅन्सल होणार आहे, आणि R2 मधून R3 असं जर कॅन्सल केलं, सपोज R1 मायनस R2 असं केलं, आणि R2 पण सिम्प्लिफाय करूया. R2 पण रिअल नंबर्स मध्ये होईल आणि मग डिटर्मिनंट सॉल्व करायला सोपं जाईल. सो R2 मधून R1 मायनस करा किंवा R3 मायनस केली तरी चालेल. सो इट विल बिकम R1 मधून R2 करतोय. आता आपण लिहूया, इथे एक स्टेप स्किप करूया. x+2 R2 आहे ना, -x -1 असं आहे तिथं आपण x+2 -x -1. त्याच्यानंतर काय होणार आहे, x+1 -x, देन x -x -2. त्याच्यानंतर करणार तो पण R2 मधून R3 मायनस करणार. सो x+1 -x, x -x -2, देन x+2 केअरफुली घ्या, ते -x मायनस साइन कुणाला येणार आहे, प्लस साइन कुणाला येणार आहे, सगळे R3 तशीच ठेवणार. R3 काही चेंज नाही, कारण सगळेच रिअल नंबर मध्ये केले आणि सगळे एक्स मॅनेज झाले तर काही उरणारच नाही सॉल्व करायला, इक्वेशन सॉल्व करायला. आता आपण बघूया काय काय आलं ते. विच इज इक्वल टू x कॅन्सल झाले, 2 - 1 म्हणजे इथे 1 आला, x इथे कॅन्सल झाले, इथे +1 आला, इथे x कॅन्सल झाले, इथे -12, म्हणजे सिंपल झालं टर्म्स. त्याच्यानंतर x कॅन्सल झाले, इथे +1 राहिला, x कॅन्सल झाले, इथे -2 राहिले, x कॅन्सल झाले, इथे 2 - 1 मीन्स 1, म्हणजे सिंपल टर्म्स आल्या. आणि थर्ड रो ॲज इट इज x+2. आता हा डिटर्मिनंट हे इक्वल टू 0 हे इक्वेट करत राहायचं, कारण ते दिलेलं आहे आपल्याला, व्हॅल्यू काढायची नाही. हे प्रूव्ह दॅट नाही सांगितलं की 0 येते असं सांगा. हे इक्वल टू 0 हे दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, असं तो एक्झाम्पल आहे. आता हे खूप सिंपल झालं. आता आपण डायरेक्ट डिटर्मिनंट घेऊ लेफ्ट साईडला आणि मग तो इक्वेट करू 0 ला आणि एक्सच्या व्हॅल्यूज काढू. सो डिटर्मिनंट कसं येणार, 1 इंटू हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट. सो विच इज दॅट इम्प्लाइज 1 इंटू ब्रॅकेट -2 इंटू x+1 -2 x+1 minus 1 into x+2 means x+2.
सेकंड टर्मला आपण मायनस साइन देतो. सो -1 इंटू ब्रॅकेट या दोन टर्म्स म्हणजे 1 इंटू एक्स प्लस 1 मीन्स एक्स प्लस 1 मायनस -2 इंटू एक्स म्हणजे ते प्लस होणार नंतर -2x पुढे -2 म्हणजे ॲज इट इज जो नंबर येतो ॲज इट इज ठेवतो ना. सो -2 इंटू ब्रॅकेट या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे x प्लस 2 मायनस या दोन टर्मचा प्रॉडक्ट म्हणजे -2x. सो मायनस मायनस प्लस होईल नंतर -2x. आता हे सिम्प्लिफाय करूया. इज इक्वल टू त्यात हे सगळं इज इक्वल टू 0 हे दिलेलं आहे म्हणजे ते इक्वेट करत राहणार ना आपण त्या 0ला आणि मग त्याच्यावरून x काढायचं. एकदा चेक करा की व्यवस्थित आलंय ना. 1 इंटू -2 इंटू दिस x प्लस 1 त्याच्यानंतर -1 इंटू दिस x प्लस 2 देन -1 इंटू दिस x प्लस 1 अँड -1 इथे बघा चुकतं लिहिताना चुकतं आपलं. 1 इंटू दिस x प्लस 1 आणि 1 इंटू एक्स आहे -2 लिहिली 1 इंटू एक्स आहे सो -x. थोडंसं त्या स्टेपला क्रॉस व्हेरीफाय करा नंतर पुढे सगळं चुकलं. मग -2 लिहिला त्याच्यानंतर 1 इंटू एक्स प्लस 2 आले -2x आणि इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करूया विच इज इक्वल टू 1 इंटू आहे त्यामुळे डायरेक्ट घेऊया -2x -2 -x आणि हे -2 त्याच्यानंतर हा -1 बाहेर त्यामुळे आपली साईन नंतर चेंज करूया -x प्लस 1 -x म्हणजे कॅन्सल होणार आहे -2 इंटू ब्रॅकेट x प्लस 2 मायनस मायनस प्लस 2x हे सगळ्याला इज इक्वल टू 0. आता हे सगळं सिम्प्लिफाय करूया लेफ्ट साइड आणि x ची व्हॅल्यू काढायची. तर अल्जेब्रिक इक्वेशन आलेलं आहे. सो दॅट इम्प्लाइज -2x -x म्हणजे -3x ब्रॅकेट करायची गरज नाही कारण बाहेर ते मायनस वगैरे साईन नाही -3x -2 म्हणजे -4 हे मायनस साईन आत ॲब्सॉर्ब करूया पण x कॅन्सल झाले सो -1 इथे x प्लस 2x म्हणजे 3x आणि हे 2 सो आणि या 2 ने पण मल्टिप्लाय करू मायनस सगळं एकाच स्टेपला केलं तरी चालेल मायनस आणि 2 या सगळ्यांनी मल्टिप्लाय करूया. सो 3x प्लस 2 आहे त्याला -2 ने मल्टिप्लाय केलं की -6x आणि 2 इंटू 2 म्हणजे -4 आणि इज इक्वल टू 0. काय काय आले बघूया -8 -6x मीन्स -9x -4 4 8 1 म्हणजे -9 इज इक्वल टू 0. दॅट इम्प्लाइज -9x इज इक्वल टू 9. आता ते आपण साइन तिकडे नेऊया. दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू -1. सो x ची व्हॅल्यू आली -1 कारण मायनस साइन इकडे न्यायचं 9 इकडे न्यायचं की x इज इक्वल टू -1. सो हा डिटर्मिनंट सॉल्व केला की फायनली हे एक्सप्रेशन येईल ते इक्वेट टू 0 करा आणि 0 दिलेलं आहे इज इक्वल टू. सो फायनली आपण x ची व्हॅल्यू काढलेली आहे ती किती आली आहे -1 आहे. अशा टाईपची एक्झाम्पल्स आली की म्हटलं तसं विदाउट एक्सपांडिंग असं काही म्हटलेलं नाही आणि कुठल्या तरी स्टेजला आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करावाच लागणार आहे कारण त्याशिवाय आपल्याला ते एक्सप्रेशन येणार नाही आणि त्याशिवाय आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार नाही. सो विदाउट एक्सपांडिंग असं काही नसेलच इथे पण तरी सुद्धा इथे डायरेक्ट जर डिटर्मिनंट सॉल्व करायला गेलो असतो आपण तर खूप लेंदी झालं असतं आणि मग एखादी टर्म मिस झाली तर चुकलं वगैरे असं होऊ शकतं. म्हणून शक्यतो अशा टाईपचे डिटर्मिनंट आले तर काही ऑपरेशन्स करून सिंपल डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करता येते का बघा. एकदा हा सिंपल झाल्यावर आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायला सोपं पडलं आणि ते आन्सर इथे काढतात.